हा लेझर डायोड आहे. 650 नॅनोमीटरचं लेझर वेवलेंथ याच्यातून बाहेर निघते. लेझर डायोडचं पॉवर सप्लाय आहे. हा पॉवर सप्लाय या लेझर डायोडला कनेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे पॉवर सप्लाय या लेझर डायोडला कनेक्ट करतात आणि मग या लेझरमधून डायोडमधून लेझर लाईट बाहेर निघतो. प्लेन ट्रान्समिशन ग्रेटिंग आहे. 15,000 लाईन्स पर इंच 15,000 LPI याच्यावर लिहिलेलं आहे. ही प्लेन ट्रान्समिशन ग्रेटिंग यूज करून आपण डिफ्रॅक्शन घडवून आणणार आहे लेझर लाईटचं. 15,000 लाईन्स पर इंचवरून आम्ही याचं ग्रेटिंग एलिमेंट कॅल्क्युलेट करणार आहोत. हा लेझर लाईट डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट आहे. यामध्ये आपण लेझर लाईटचं वेवलेंथ काढणार आहोत यूजिंग प्लेन ट्रान्समिशन ग्रेटिंग. यामध्ये ही जी ग्रेटिंग दिसते तुम्हाला ही प्लेन ट्रान्समिशन ग्रेटिंग आहे आणि यामध्ये हा जो सोर्स आहे हा लेझर लाईट आहे, डायोड लेझर आहे आणि हा डायोड लेझर जेव्हा या ग्रेटिंगवर इन्सिडेंट होतो त्या ग्रेटिंगवरून त्याचं डिफ्रॅक्शन होऊन समोरच्या स्क्रीनवर डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतो. तुम्हाला बघता येईल की एका हाय इंटेन्सिटीच्या सेंट्रल बीम सोबत हा मेन बीम आहे लेझरचं. ओके, पण लाईट डिफ्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर हा फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्शन, हा सेकंड ऑर्डर डिफ्रॅक्शन, इकडे हा फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्शन आणि हा सेकंड ऑर्डर डिफ्रॅक्शन दिसत आहे. म्हणजे ही जी ग्रेटिंग आहे ती लेझर लाईटला डिफ्रॅक्ट करत आहे आणि डिफ्रॅक्ट करून त्या स्क्रीनवर डिफ्रॅक्शन पॅटर्न क्रिएट करत आहे. पॅटर्न स्क्रीनवर दिसत आहे. समजा मी ही ग्रेटिंग बाजूला केली. ग्रेटिंग बाजूला केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर फक्त एकच स्पॉट दिसत आहे लेझर बीमचं. पण जर मी ही ग्रेटिंग समोर ठेवली तर तुम्हाला स्क्रीनवर एकाच्या ऐवजी 5 स्पॉट दिसत आहेत. सेंट्रल स्पॉटच्या आजूबाजूला 2 स्पॉट दिसत आहेत, ज्याला आम्ही फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्शन, सेकंड ऑर्डर डिफ्रॅक्शन म्हणत असतो. तुम्हाला या स्क्रीन पासून या ग्रेटिंगचं डिस्टन्स मेजर करायचं आहे. याला आम्ही कॅपिटल D सिम्बॉलने दाखवत असतो. आणि त्यानंतर हे जे फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्टेड बीम्स आहेत किंवा फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्शनचे 2 स्पॉट आहेत त्या दोन्हीमध्ये डिस्टन्स मेजर करायचं आहे. त्याला 2x नाव द्यायचं. सेकंड ऑर्डर डिफ्रॅक्शनचे जे 2 स्पॉट आहेत त्या दोन्हीमध्ये डिस्टन्स मेजर करायचं. डिफ्रॅक्शन स्पॉट मधलं डिस्टन्स आणि स्क्रीन पासून ग्रेटिंगचं डिस्टन्स या दोघांचा यूज करून तुम्हाला अँगल ऑफ डिफ्रॅक्शन काढता येईल आणि मग वेवलेंथ ऑफ लाईट फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेट करता येईल. डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंटमध्ये रिडिंग घेतल्यानंतर वेवलेंथचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. लॅम्बडा इज इक्वल टू a+b sin θ n अपॉन n. या ठिकाणी a+b हे ग्रेटिंग एलिमेंट आहे. θ n अँगल ऑफ डिफ्रॅक्शन आहे फॉर nth ऑर्डर ऑफ डिफ्रॅक्शन. n जो आहे तो ऑर्डर ऑफ डिफ्रॅक्शनचा आहे. आय मीन फर्स्ट ऑर्डर आहे की सेकंड ऑर्डर आहे की थर्ड ऑर्डर आहे. अशा प्रकारे हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला वेवलेंथ काढता येईल. a+b ग्रेटिंग एलिमेंट आहे. ते काढण्यासाठी ग्रेटिंगवर किती लाईन्स पर इंच आहेत ते बघावं लागते. जसं आपण जी ग्रेटिंग यूज केली त्याच्यामध्ये नंबर ऑफ लाईन्स रूल्ड ऑन द ग्रेटिंग आहे 15,000 लाईन्स पर इंच. त्याला आम्ही सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं. 15,000 डिवायडेड बाय 2.54 पर सेंटीमीटर इतक्या लाईन्स त्या ग्रेटिंगवर अवेलेबल आहे. याचं रेसिप्रोकल घेतलं म्हणजेच आपल्याला ग्रेटिंग एलिमेंट भेटेल. तर ग्रेटिंग एलिमेंट a+b सिम्बॉलने दाखवतो इज इक्वल टू 1/n म्हणजे नंबर ऑफ लाईन्स रूल्ड ऑन द ग्रेटिंग पर सेंटीमीटर ते लिहिलं आणि त्याचं व्हॅल्यू पुट करून 0.00016,933 सेंटीमीटर एवढं तुमचं ग्रेटिंग एलिमेंट आलेलं आहे.
एक्झॅक्टली ग्रेटिंग एलिमेंटचं मिनिंग काय असते? ॲक्च्युअली जेव्हा ग्रेटिंग बनवल्या जाते ग्लास प्लेटवर तेव्हा त्याच्यावर लाईन्स लेझरने किंवा मशीनने ओढल्या जातात आणि ह्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स एक ऑपेक असते, एक ट्रान्सपरंट असते. ऑपेक ट्रान्सपरंटमुळे काय होते, त्या ग्रेटिंगमधून लाईटचं डिफ्रॅक्शन घडून येते. आता एका ऑपेक लाईनची विड्थ आणि एका ट्रान्सपरंट लाईनची विड्थ या दोघांचं मिळून टोटल विड्थ जी तयार होईल त्याला आम्ही ग्रेटिंग एलिमेंट नाव देत असतो. म्हणजे या ठिकाणी ए जो आहे तो ॲक्च्युली ऑपेक लाईनची विड्थ आहे, बी हे ट्रान्सपरंट लाईनची विड्थ आहे. हा ग्रेटिंग एलिमेंट डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला यूज करावा लागेल. रिडिंग घेताना सर्वात आधी ऑर्डर ऑफ डिफ्रॅक्शन बघावं लागते. फर्स्ट ऑर्डर ऑफ डिफ्रॅक्शन, त्यानंतर डिस्टन्स बिटवीन स्क्रीन आणि ग्रेटिंग त्याला कॅपिटल डीने दाखवून ते डिस्टन्स नोट करायचं. डिस्टन्स बिटवीन मॅक्झिमा म्हणजे फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्शनच्या दोन मॅक्झिमामधलं डिस्टन्स, सेकंड ऑर्डर डिफ्रॅक्शनच्या दोन मॅक्झिमामधलं डिस्टन्स नोट करायचं, त्याला 2x नाव द्यायचं, त्याचं 50% x येईल. थीटा एनचं फॉर्म्युला यूज करून tan इनव्हर्स ऑफ x अपॉन डी अँगल ऑफ डिफ्रॅक्शन काढून घ्यायचे त्या ऑर्डर ऑफ डिफ्रॅक्शनसाठी आणि नंतर अँगल ऑफ डिफ्रॅक्शनची मीन व्हॅल्यू काढायची. आता आपल्याकडे अँगल ऑफ डिफ्रॅक्शनची व्हॅल्यू आहे, ग्रेटिंग एलिमेंटचं व्हॅल्यू आहे. हे दोन्ही व्हॅल्यू यूज करून वेवलेनमध्ये जर पुट केलं आपण तर आपल्याला वेवलेनचे कॅल्क्युलेशन्स करता येतील. या फिगरमध्ये मी दाखवलेलं आहे की अँगल ऑफ डिफ्रॅक्शन कसं काढायचं असते. या फिगरमध्ये हा जो डिस्टन्स आहे डिफ्रॅक्शन ग्रेटिंगपासून स्क्रीनचा डिस्टन्स कॅपिटल डीने दाखवलेला आहे. हा डिस्टन्स आहे एक्स जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ॲक्च्युली आपण फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्शनच्या दोन्ही मॅक्झिमममधलं डिस्टन्स 2x मेजर केलं, त्याचे 50% x आहे. एक्स आणि डीचं यूज करून तुम्हाला हा θ1 किंवा θn किंवा θ2 म्हणजेच अँगल ऑफ डिफ्रॅक्शन मेजर करता येतो. अँगल ऑफ डिफ्रॅक्शन माहीत पडलं, डी माहीत पडलं आणि ग्रेटिंग एलिमेंट आपल्याला माहीत आहे, त्याच्यावरून आपल्याला वेवलेन काढता येईल. ॲक्च्युली या ठिकाणी आपण हा जो फॉर्म्युला यूज केला tan इनव्हर्सचं तो याच्याकरता यूज केलेला आहे. tan थीटा जर या फिगरप्रमाणे x अपॉन डी असेल तर थीटाची व्हॅल्यू tan इनव्हर्स ऑफ x अपॉन डी असेल. टँजंटचं ट्रिग्नॉमेट्रीमधलं टॅनचं फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. ही ब्लॉक डायग्राम आहे लेझर डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंटची. इथे ग्रेटिंग दाखवलेला हा लेझर सोर्स आहे. इथं लेझर सोर्स या ग्रेटिंगवर पडल्यानंतर अशा प्रकारे लाईट डिफ्रॅक्ट होतो आणि तुम्हाला सेंट्रल मॅक्झिमासोबत फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर डिफ्रॅक्शन पॅटर्न स्क्रीनवर भेटत असतो. तर अशा प्रकारे सर्व व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्यानंतर हा फॉर्म्युला जर आपण फायनली यूज केला वेवलेनचं तर आपल्याला लेझर लाईटची वेवलेंथ ही माहीत पडेल. धन्यवाद.